मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज भरू शकतो का या प्रश्नाचे उत्तर पाहूया। महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे। लाडकी बहीण योजना सुरू होऊन 10 महिने पूर्ण होतील। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात। लवकरच 2100 रुपये देखील दिले जातील असं आश्वासन महायुती सरकारने दिलं आहे। या योजनेत आतापर्यंत 2.5 कोटी महिलांनी लाभ घेतला आहे। दरम्यान या योजनेत अजून अर्ज करता येणार का? जर आतापासून या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय करावे, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाले आहेत। तर चला मित्रांनो, अजूनही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार का या प्रश्नाचे उत्तर पाहूया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे। जून महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती। या योजनेत सुरुवातीला अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 दिली होती। त्यानंतर अर्ज करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली। महिलांना 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास सांगितले। यानंतर योजनेसाठीही अर्ज प्रक्रिया बंद झाली। आता या योजनेत अर्ज करता येणार का असा प्रश्न महिला विचारत आहे। तर मित्रांनो, सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करता येणार नाही। मात्र भविष्यात जर सरकारने याबाबत कोणता निर्णय घेतला तर कदाचित लाभ न मिळालेल्या महिला अर्ज करू शकतात। मात्र सरकारने याबाबत कोणताही निर्णय किंवा चर्चा केली नसल्याचे सांगण्यात येत आहे। त्यामुळे सध्या तरी महिलांना या योजनेत आता अर्ज करता येणार नाही। मात्र सरकार कदाचित याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणी नवीन अर्ज करू शकतात का या प्रश्नाचे उत्तर। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।